हाय फ्रेंड, वर्षा पाटीलच्या ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे। आज सुट्टी होती तर बघा आरामशीर उठलो। अंशू गेला शाळेत, आता वाजलेत 2:30। अंशूला शाळेत पाठवून काम वगैरे करून फ्रेश झाली तरी बेडरूमची हालत बघा। अख्खा घाण पडला। आता तो आवरायला घेऊन चला आपण। नवऱ्याला उठवते, वरचे ते कप्पे वगैरे ते साफ करून देते, बाकीचं मी करते। चला बघा माझ्या मिस्टरने दाढी केली तर किती सुंदर दिसतंय, दाखवा। हो चला आता वरती त्यांना आवरायला लावते। मुनीर, हेलो भाई किधर है? फोन करो ना, किधर गायब हुआ? बोला आगे आला था। बघा ते मला अख्खा आवरून देत होते, त्याच्यात पण त्यांचे 100 फोन येत होते। त्यांच्या मित्राचा फोन आला तर बोलता अरे मी घर साफ करतोय, बायकोला मदत करतोय। आणि काही नाही, अजून 2 मिनटं पण झाले नव्हते साफसफाई चालू करून, तेवढ्यात त्याचा फोन आला। बोलता नाही मी घर साफ करतोय। मग मी वरडाला, तुम्ही बोलली काय घर साफ करते, अजून काही केलं पण नाही, मित्राला सांगता ते घर साफ करतोय। मग त्यांनी मला अख्खा कपाटावरचे जे काही छोटे मोठे कचरा काय असं नाही, दोघं बापले कसं ठेवत राहतात। माझं तर काहीच नसतं वर बघायला गेलं तर। मग त्यांनी ते साफ करून दिलं, त्याच्यानंतर वरचे माळे वगैरे साफ करून दिले। आणि अंशूचं लहानपणीचं कबड आहे, जे त्याला आम्ही लहान असताना घेतलेलं म्हणजे माझ्या सासूने घेतलेलं। मग ते वर ठेवलं, त्याच्यात ते म्हणत होते काय करते, देऊन टाक। अंशूचं कितीतरी सामान आम्ही देऊन टाकलं आहे, म्हणजे आम्हाला फेकलेलं तरी मला आवडत नाही। मग मी असं तिकडे स्टेशनला असतात ना, तिकडे इकडं कुठं जिथं म्हणजे लोकांना वापरायसाठी असतं त्यांना मी भरपूर सामान दिलं आहे। अंशूचं तर मी बोलतो ना अर्धं सामान देऊनच टाकलं। थोडंफार होतं ते बिल्डिंगमध्येच एखाद्याने मागून घेतलेलं, मग त्यांना दिलं। मग जार वगैरे माझ्या सासऱ्याच्या हाताचे ते ठेवून घेतले। हे कप्पे त्यांनीच बनवलेले, हे माझ्या 4 मुलांसाठी, म्हणजे एका मी वया पुस्तकं ठेवत जाईल म्हणून। मग ते अख्खे यांनी साफ करून दिले, पुसून दिले। बोलतात ते मी साफ केलं। ओली बोल तरी त्यांचं चालत, ओली मी खेचते सीडी तोलता, नको मी थांब, लय डरपोक माणूस आहे। त्यांनी इकडचं पण साफ करून दिलं। बोलतं बघू आता इकडे पण काय। तेवढं साफ करता मग त्याच्यामध्ये कॅम्प्युटरचा PC होता, मी बोलली तो फेकून द्यायचा का? बोलतं थांब मम्मीला सांगतो, तू बघ काय पण स्वतःच्या मर्जीने फेकते। मग त्याच्यानंतर त्यांनी मग त्या आईंना फोन करून सांगत होते बघ मम्मी हे काय फेकते। मग ते व्हिडिओ कॉल करून आईंना दाखवत होते। मग आई म्हणते जाऊ दे, तुझ्या मामांच्या हाताची निशाणे ते राहू दे। आम्ही सर्व साफ वगैरे करून घेतलं। त्याच्यानंतर आई बोलते एक काम कर, त्याला माळ्यावरचं पण साफ करायला लाव। तर मग ते त्यांचं चालू होतं, बघ हे कर। त्याच्यानंतर मला बोलतात एक काम कर, माळा साफ झाला, मी तुला अख्खे कबड वगैरे बाजूला सरकून देतो, मग त्याच्या खाली पण पाणी टाक। म्हणजे काही गरजच नाही, त्याच्या खाली पण पाणी जाते, सरकवायचं तर त्याच्यावर हे चालू होतं। म्हणजे मग ते वर चढून त्यांनी माळा वगैरे साफ करून दिला ना। अंशूला दिवसातून मागे लागला होता, मम्मी माझं कॅरम कार्ड। तेवढ्या आतमध्ये होतं तर ते निघणार कसं, मला तो विचार होता। मग त्यांनी मोठं लाकडाने हे खेचून काढलं, कारण की तो रोज यायचा म्हणायचा मम्मी कॅरम कार्ड, पहिल्यांदा सामान सर्व टाकलं। मग त्याचं कॅरम काढायचं होतं, म्हणजे हे बोलतात शाळेतून ये, मग त्याला आपण सरप्राईज देऊ, कारण की मी त्याला बोलली होती मी 15 तारखेला साफसफाई करेन तेव्हा काढून देईल। मग ते बोलतात नाही मी आलो त्याला सांगा। मग मी कॅरम काढलं, मग त्यांनी कॅरम काढलं तर ते मला मग ते बोलतात थांब मी काढतो, मी सरप्राईज देईन, तू सांगू नको त्याला कॅरम काढलंय, तू सांगू नको पुढंच, घे कॅरम, मी त्याला सांगेन मी काढलंय। मग फायनली त्यांनी कॅरम काढला, मग त्यांच्यासाठी क्लॅप करत होती, कारण की खरंच खूप आतमध्ये होता तो। आणि अंशू असता तर कसं अंशूला कधी करा आम्ही चढून द्यायचो, लहान असलं ना कसं वरती माळ्यावर, तो लय डरपोक बोलतो मम्मी चिपकली वगैरे असं म्हणून। तो मग हे म्हणतात का तुम्ही, त्यांनी कसा तरी काढून दिला बघा त्याचा अंशूचा कॅरम। अंशूचे कितीतरी सामान याचं वरती ठेवलेत, आता 2-3 सामान वरती। नंतर म्हणतो ते बघ लाकूड घेऊन टाकू का तुला, असं मला बोलत होते। मग त्याचं भरपूर सामान वरती टाकलं, कारण की त्याच्यानंतर मम्मी खिडकी वगैरे पूर्ण गॅलरी वगैरे साफ करून घेतला। बघा तिथे पण कसे झोपले होते पसाऱ्यामध्ये, वगैरे पूर्ण हे झाली होती, साफ करून घेते। त्याच्यानंतर बघा केवढा कचरा निघाला होता, मग एवढा कचरा अख्खा या बॉक्समध्ये भरून घेतला।
आणि हा बॉक्स आहे आजचा, म्हणजे कालच आम्ही नवीन टी व्ही घेतली त्याचा बॉक्स होता. मग अख्ख्या घरात पाणी टाकून घेतलं बघा. अख्ख्या बेडरूममध्ये कपाटाखाली त्याच्यानंतर बेडखाली अख्खं पाणी टाकून धुवून घेतला. म्हणजे पुसण्यापेक्षा पाणी टाकलं का मोकळं आहे. गॅलरीमधून बाहेर पाणी निघायला जागा आहे. मग किती पण पाणी टाका बघा, तुम्हाला गॅलरीमध्ये दिसत असं त्या होलामधून निघून जातं पाणी. त्याच्यानंतर अख्खं पाणी टाकून घेतलं. म्हणजे पाणी टाकलेलंच परवडतं ते, म्हणजे अख्खी धूळ मातीवरची पूर्ण ते साफ केलं होतं. त्याच्या अख्खे म्हणतात ना भुस्सा पडला होता त्यावरती, ते अख्खं साफ करून घेतलं. त्याच्यात हे बोलत होते मी हे करतो थांब मी पाणी टाकून देतो. मी बोलली नको तुम्ही येऊ नका, फुकट खाली निर्माचं पाणी टाकलं सटकायचे. मी अख्खी गॅलरीमध्ये धुवून घेतली, दरवाजा धुवून घेतला. तरी हे मला म्हणतो एक काम कर अजून पाणी आण अजून टाक. बोलली भरपूर पाणी टाकलं आहे. त्याच्यानंतर बघा मी अख्खं पाणी वगैरे टाकून धुवून घेतलं. पाणीच परवडतं टाकून धुतलेलं, कारण की कसं एवढ्या पाण्यामध्ये काम करा पहिल्यापासून जमतच नाही. सवय पडली. आम्ही दरवाजे वगैरे पण अख्खे घासून असं धुवून घेतो. त्याच्यानंतर बघा मी अख्खं पुसून घेतलं, पाणी बिणी काढून त्याच्यानंतर अख्खं पुसून बघा किती चकाचक केला बेडरूम. संपलं, पूर्ण बेडरूम आवरून झाला. आता तो तरी बेड बाकी, अजून बाकी सर्व झालं. व्हिडिओ कसा वाटला सांगा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. चला भेटू तुम्हाला नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.